शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे यांनी आज पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला। मूळ भाजपचेच होते, मात्र काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षामध्ये गेले होते। आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केलेली आहे। आता समरजित सिंह घाटगे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यापूर्वी सुद्धा त्यांनी कागलचे आमदार आणि मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला। त्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि महायुतीच्या फैसल्यानुसार जिथे स्टँडिंग आमदार आहे तिथे त्याच पक्षाने लढवायची, यामुळे अजित पवारांच्या पक्षामधले हसन मुश्रीफ यांनीच कागल लढवली। पुन्हा एकदा घाटगे शरद पवारांच्या पक्षामध्ये गेले आणि तिथे त्यांचा पराभव झाला। मात्र त्यानंतर परत राजकीय समीकरणं बदलली आणि घाटगे आज पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले। नरिमन पॉइंटच्या भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचा आज जोरदार पक्षप्रवेश झाला। पण आत्ता घाटगेंकडे काहीच नाहीये, ना काही फारशी राजकीय ताकद ना आमदारकी। तरी सुद्धा भाजपने त्यांना प्रवेश का दिलाय आणि याचं कारण आहे 2029। हसन मुश्रीफ कागलच्या राजकारणाचे अनभिषिक्त सम्राट आहेत। कागल म्हटलं की मुश्रीफ हे समीकरण आता तयार झालंय। मुश्रीफ सध्या दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत। 2029 मध्ये काही समीकरणं बदलली तर मात्र भाजपकडे नाव तयार असावं आणि हाच विचार करून भाजपने घाटगेंना थेट प्रवेश दिलाय। यासोबत 2029च्या लोकसभेसाठी सुद्धा एक पर्याय म्हणून घाटगेंचं नाव चर्चेमध्ये आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये बोला आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका।